अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्यावर मंठा पोलिसाचा छापा, 2 मोटारसायकलींसह 1,29,400 रुपयेचा मुद्देमाल जप्त. अवैधरित्या देशी दारूची वाहतूक व विक्री करण्याच्या उद्देशाने नेण्यात येत असलेल्या देशी दारूवर पोलिसांनी स्वतंत्र कारवाया करून 2 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. दिनांक 15 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.25 वाजेच्या सुमारास गेवराई पाटी इरसान आगाखा पठाण, वय 44 वर्षे, राहणार पाटोदा तालुका मंठा, याच्या ताब्यातून देशी दारू भिंगरी संत्रा कंपनीच्या 96 सीलबंद बाटल्या किंमत 9,600 रुपये व वाहतुकीस वापरण्यात आलेली एफ. डिलक्स मोटारसायकल क्र. MH 21 BM 6584 किंमत 60,000 रुपये, असा एकूण 69,600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर याच दिवशी रात्री सुमारे 7.45 वाजता विडोळी फाटा, मंठा येथे रवी हनुमंतराव सूर्यवंशी, वय 36 वर्षे, राहणार मंठा यांच्या ताब्यातून देशी दारू भिंगरी संत्रा कंपनीच्या 48 सीलबंद बाटल्या ज्याची किंमत 4,800 रुपये व वाहतुकीस वापरण्यात आलेली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस ज्याची किंमत 55,000 रुपये असा एकूण 59,800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गु. र. नाम 317/2026 कलम 65 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कारवायांमध्ये एकूण 144 देशी दारूच्या बाटल्या व 2 मोटारसायकलींसह 1,29,400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई माननीय पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अधिकारी करीत आहेत. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी बघत रहा नेत्रा न्यूज 24.